मित्रांनो, पैशाच्या बाबतीत सतत केल्या जाणाऱ्या या 3 चुका टाळा, ज्यामुळे तुमच्या घरात धनाची आवक वाढेल आणि माता लक्ष्मी कधीही नाराज होणार नाही. त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न राहील आणि आर्थिक स्थिती सुधारेल. जर तुम्ही या चुका करत असाल, तर पैशाचे येणे थांबते आणि आर्थिक नुकसान होऊ लागते. गरजेपेक्षा जास्त आणि नको त्या ठिकाणी पैसा खर्च केला जातो. तर कोणत्या आहेत त्या 3 चुका ज्या आपल्याकडून वारंवार केल्या जातात आणि आर्थिक नुकसान करतात? तसेच पैसा टिकून राहावा आणि तिजोरीत वाढ व्हावी यासाठी कोणता उपाय करावा हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही या चुका टाळल्या, तर पैशामध्ये वाढ होईल आणि घरात आर्थिक समृद्धी राहील. वास्तुशास्त्रानुसार एक उपाय असा आहे जो तुमच्या नोटांमध्ये ठेवल्यास धनवृद्धी होते. ज्या घरात लक्ष्मी वास करते, तिथे संपत्ती वाढते आणि वैभव लाभते. खरं तर सृष्टीमध्ये अनेक वस्तू आहेत ज्या लक्ष्मीकारक असतात आणि संपत्तीला आकर्षित करतात. त्यांचा योग्य वापर केल्यास लक्ष्मी घरात येते आणि टिकून राहते. आज आपण अशाच लक्ष्मीकारक वस्तूंबद्दल माहिती घेणार आहोत, ज्या तुमच्या कुंडलीतील शुक्रग्रह बळकट करून लक्झरी जीवन प्रदान करतात. ज्या लोकांच्या कुंडलीत शुक्र बलवान असतो, त्यांच्याकडे पैसा आपोआप खेचला जातो. नोकरी, व्यवसाय किंवा कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल, तरीही या उपायांचा फायदा होईल. श्रीमंतांच्या घरातही याचा सर्रास उपयोग केला जातो. त्यामुळेच त्यांच्याकडे पैसा टिकून राहतो आणि त्यांचा व्यवसाय तोट्यात जात नाही. माझी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. हा उपाय तुमच्या पैशांची अनावश्यक उधळपट्टी थांबवतो आणि बचत वाढवतो. हे नियम पाळल्यास लवकरच पैशामध्ये वाढ होत असल्याचे तुम्हाला जाणवेल. आपल्या शरीराच्या उजव्या आणि डाव्या बाजूंचा महत्त्वाचा संबंध धनप्राप्तीशी आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार उजवी बाजू शक्तिशाली मानली जाते आणि डावी बाजू सर्जनशीलता दर्शवते. तंत्रशास्त्रानुसार योग्य हाताने पैसे दिल्यास आणि घेतल्यास त्याचा सकारात्मक परिणाम होतो. पैसे देताना उजव्या हाताचा वापर करा आणि नोटा नीट दुमडून द्या, त्यामुळे ते निष्फळ खर्च होत नाहीत. तसेच पैसे मोजताना त्याला थुंकी लावू नका, यामुळे लक्ष्मी नाराज होते. दोनदा सरळ नोटा देऊ नका आणि लहान मुलांना खेळायला पैसे देऊ नका, कारण त्यांचा पाय पैशाला लागू शकतो, ज्यामुळे धनाचा अपमान होतो. घरात इकडे तिकडे पैसे ठेवू नका, ते नेहमी पाकिटात, पर्समध्ये किंवा तिजोरीतच ठेवा. सातत्याने पैसा खेचण्यासाठी काही उपाय आहेत. तुमच्या 5, 10, 20, 50, 100, 200 आणि 500च्या नोटांचा छोटा गठ्ठा तयार करा आणि त्या नोटांवर मगज बियांची पावडर टाका. या नोटांची घडी करून पाकिटात ठेवा आणि त्या कधीही खर्च करू नका. या उपायामुळे तुमच्या पाकिटातील पैशांची संख्या वाढत जाईल. श्रीमंत होण्यासाठी एक साधा उपाय म्हणजे मगज बियांचा योग्य वापर. ज्या घरातील कमावणाऱ्या व्यक्तीच्या आहारात हा पदार्थ समाविष्ट केला जातो, त्याचा शुक्र बलवान होतो आणि धनप्राप्ती होते. महिलांनी आपल्या किचनमध्ये सातत्याने मगज पीठ ठेवावे, त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा लाभते. जर घरात नकारात्मक ऊर्जा असेल, तर लक्ष्मीचा वास कमी होतो. त्यामुळे नकारात्मकता दूर करण्याचे प्रयत्न करा. पैसे घेताना कोणत्या हाताने घ्यावे, यावरही तुमच्या आर्थिक स्थितीचा प्रभाव पडतो. जीवनात पैसा सतत यावा असे वाटत असेल, तर हे नियम पाळा. सकाळच्या पहिल्या व्यवहारात कोणतेही नाणे खर्च करू नका, कारण यामुळे पैशाची घट होते. दिवसभर खिशात एक नाणे ठेवा आणि ते खर्च करू नका. नोटांमध्ये विशिष्ट वस्तू ठेवल्यास धनवृद्धी होते. चांदीची छोटीशी डबी खरेदी करा आणि त्यामध्ये 5 मगज बिया ठेवा. मगज बिया शुक्रग्रह मजबूत करतात आणि आर्थिक स्थिती सुधारतात. या डबीवर हळद, कुंकू टाकून ती तिजोरीत ठेवा. जर चांदीची डबी शक्य नसेल, तर लाल रंगाच्या 20 रुपयांच्या नोटेमध्ये मगज बिया ठेवून ती नोट लाल धाग्याने बांधा आणि तिजोरीत ठेवा. यामुळे सातत्याने पैसा खेचला जाईल आणि तिजोरी कधीही रिकामी होणार नाही. मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.